बालमित्रांनो, हां कोणी नाही असं मॅम तुम्ही इथे एकटाच आहात बोला. नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित यामधील उभी मांडणीची बेरीज कशी करणार आहोत ते पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही बेरीज केली की नाही? बेरीज म्हणजे काय करायचं असतं बरं? बरोबर, बेरीज म्हणजे आपल्याला 2 अंक मिळवायचे असतात. मग एक मी तुम्हाला तोंडी उदाहरण विचारते, तुम्ही मला सांगाल ना उत्तर? तर मला सांगा, माझ्याजवळ 3 चॉकलेट आहेत आणि सोनूने मला 2 चॉकलेट दिले आहेत, तर माझ्याजवळ किती चॉकलेट आहेत बरं? छान, 5. बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. काय शाळेचं नाव घ्यायचंय, कसं राहणार? हां घ्या ना शाळेचं. बरोबर. तर दोदडगावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिले. माझ्याजवळ 5 चॉकलेट आहेत. बरोबर उत्तर दिल्यामुळे तुम्हाला काय टाळ्या वाजवा सर्वांनी. बरोबर उत्तर दिलं आहे. तर आपण हे लेखी स्वरूपात कसं करायचंय, आपल्या वहीमध्ये हे कसं लिहायचं आहे हे मी आता तुम्हाला शिकवते. चला तर बघूया, फळ्याकडे जाऊया. आणि मग तुम्ही पण असंच करता कधी कधी. पण आता त्या गाण्यामध्ये आपण घड्याळात म्हणतोय की नाही, घड्याळ काय करते बरं? आपल्याला वेळ सांगते. मग या वेळेमध्येच काय आहे? कालमापन आहे. मग कालमापन शिकताना आपल्याला काय करायचंय? अशा पद्धतीने घड्याळ आहे की नाही, हे घड्याळ तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे पाहिलीत तुम्ही, त्यापैकी हे एक घड्याळ आहे. आणि या घड्याळामध्ये आपल्याला एक एक तास कसा तयार होतोय हे आज शिकायचं आहे. चला तर मग शिकूया बरं. बघा तुम्ही माझ्याकडे या घड्याळामध्ये तुम्हाला किती अंक दिसत आहेत? 1 पासून सुरुवात होत आहे ते 12 पर्यंत अंक आहेत. म्हणजे घड्याळामध्ये 12 अंक आहेत. का बरं 12? कारण दिवस हा 12 तासाचा असतो आणि 12 तासाची रात्र असते. असा मिळून